नमस्कार मंडळी, मी नुसती वसाडीगिरी करणारा तुम्हा सर्वांचा मंदार मोरे. आज जरा एक वेगळा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसून येतोय. कारण त्याचं आहे की मी आज वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर तुमच्या लक्षात असेल तर काही दिवसांपासून माझी रील पार्टनर, आपल्या सगळ्यांची लाडकी मैत्रीण आपली स्वाती सावंत, तिच्या ज्या डिवा पेजंटसाठी, मिसेस महाराष्ट्रासाठी मी जे अधूनमधून व्हिडिओज जे बनवत होतो, तर आणि तुमच्याकडून थोडीशी हेल्प मागत होतो की वोटिंग करा वगैरे वगैरे. सो तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलंय आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपली स्वाती सावंत जी आहे ती मिसेस महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या उभारून आलेली आहे. आणि आज आपण तिच्याशी एक छोटीशी चर्चा करणार आहोत. सो हाय स्वाती. हाय. सर्वात पहिलं तू तुझं इंट्रोडक्शन कसं काय आम्हाला करून देशील, जरा एक लोकांमधून काय सांगशील तू? सगळ्यात आधी मला सांगायला आवडेल, एकतर तुमच्या सगळ्या फॉलोअर्सच्या आणि सगळ्यांच्या कृपेनी, वोट्सनी जे शेअर आणि वोटिंगचा टास्क होता त्याच्यामध्ये मला मिसेस पॉप्युलर म्हणून सबटायटल मिळालेलं आहे आणि दुसरं एक फोटोजेनिक. हां, आणि त्याबद्दल मी आज इथे बसलेली आहे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करायला. आणि स्पेशल थँक्स टू यू मॅड्या. खरंच याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. खरंच खूप जास्त त्यांनी प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिली. मग ती माझी स्क्रिप्ट लिहिणं असो किंवा माझ्यासाठी वोट्स मागणं असो. आणि हक्काचा मित्र असल्यामुळे मी कधीही त्याच्याकडे कुठलीही गोष्ट अगदी आरडाओरड करून किंवा न बोलून किंवा वेळोवेळी रागवून त्याला ब्लॉकसुद्धा करायची की मला ही या गोष्टीची तुझीच मदत लागणार आहे. कारण गेल्या 1 वर्षापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतोय. कुठेही पॉडकास्ट कोणीही काही करायला गेलं तरी आजकाल प्रत्येक गोष्टीत पैसा येतो, सगळं येतो. पण हीच एक अशी व्यक्ती आहे जी देवासारखी माझ्यासाठी उभी राहिली आणि कसली आशा अपेक्षा न ठेवता माझ्यासाठी. ओके. तर मग माझं मोठेपण तर सगळ्यांना माहितीच आहे. माझे बरेचसे फॉलोअर्स आहेत, त्या सगळ्यांना माझं मोठेपण माहिती आहे. आपण तुझ्याबद्दल आज माझं राहू द्या, आज आपण तुझ्याबद्दल बोलूया. सर्वात प्रथम तर हे मिसेस महाराष्ट्र लग्नानंतर आफ्टर 40 मिसेस महाराष्ट्र हे कसं काय आलं डोक्यात तुझ्या? नक्की काय आहे? जरा त्याच्याबद्दल आम्हाला सांग, ऐकायला खूप आवडेल. नक्की सांगू? नक्की 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 नक्की. बघ हो हो हो, जे काय त्यात सुद्धा तुझा समावेश असणार आहे. चालेल, हरकत नाही, ठीक आहे. ऐकायला आवडेल. मला एक सांगायचं आहे की तुला माहित आहे की ह्याच्याबरोबर मला एक लोकमतचं वुमन अचिव्हर अवॉर्ड सुद्धा मिळालं. हो हो हो. आणि ते मला मिळालंय बेस्ट इन्फ्लुएन्सर आणि कॉन्टेंट क्रिएटर. ओके, बरोबर. माझे फॉलोअर्स अजूनही इतके नाही आहेत जितक्या फॉलोअर्सवरती तू पोचलेला आहेस. पण ते फॉलोअर्स आता जे माझे पोचलेले आहेत आणि मला जो अवॉर्ड मिळाला तो यासाठी की मी कॉन्टेंट चांगला क्रिएट करते किंवा काही. पण याची सुरुवात सुद्धा जवळजवळ 3 वर्ष माझे 300च्या वर फॉलोअर्स नव्हते. आणि हा करोनाच्या काळामध्ये ह्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि तो व्हायरल झाला असताना पण मी ते जरा स्क्रोल करून गेली. काही महिन्यांनी मला तो व्हिडिओ परत एकदा दिसला आणि मला वाटलं की मी याचा प्रोफाईल चेक करावा. प्रोफाईल चेक करता करता मला याला DM करून त्याची तारीफ करावीशी वाटली. अँड देन वी गॉट क्लोज फ्रेंड्स, लाईक एकमेकांना मी ओळखायला लागलो. मग याने एक दिवशी मला सांगितलं की तुला माझा जॉनर माहिती आहे. आणि मी आता जरी मिसेस महाराष्ट्रात पॉप्युलर किंवा फोटोजेनिक असले तरी तेव्हा मी एक साधी गृहिणी होते. पण त्याच्या आधी, लग्नाच्या आधी जी मी एक अशी खट्याळ टाईपची मुलगी आहे जिला फक्त जगायला आवडतं, भरघोस जगायला आवडतं. मग त्याच्यात तुम्ही शिव्या गाणं आणा किंवा मस्करी आणा किंवा काही आणा, त्यातलाच हा एक प्रकार आहे मंदार मोरे, जो माझा मित्र आहे. आणि त्याने मला सांगितलं की अशी व्हिडिओ बनवशील का माझ्याबरोबर. आणि मी ती केली आणि एका रात्रीत माझे जवळजवळ 2-3 हजार फॉलोअर्स वाढले. आणि काही दिवसातच आम्ही 1 मिलियन क्रॉस केला. त्या रीलसाठी आपण 1 मिलियन क्रॉस केला. आणि मग आमची मैत्री वाढत गेली. त्याच्यानंतर आम्ही काही व्हिडिओज अजून सुद्धा केलेत. काही गोष्टी आहेत ज्या एक मैत्रीमध्ये असं वाटतं की मित्राला मदत करावी किंवा त्यावेळेला जशी माझ्या वेळेला मला गरज होती तेव्हा त्यांनी साथ दिली, आता माझी वेळ होती तेव्हा मी त्याला साथ दिली. आणि आय टोल्ड हिम की तुला अशा स्पर्धा आली आहे तुझ्या मित्राकडून, तर तुला जायला हवं. आणि तो गेला आणि तिथे त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. काही आपल्या फॉलोअर्सना ते माहितीही असेल, त्याची रील पाहून सगळ्यांनी त्याला तुझी तारीफ सुद्धा केली. कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं. हो.
आणि त्याच्यानंतर एक भीती असते की म्हणजे या मॅच्युरिटीच्या काळात तुम्हाला जेव्हा जे मित्र मिळतात ना ते तुम्हाला कधीच गमवायला आवडणार नाही. आणि ही मैत्री मला आमचे 3-4 जणांचा असा ग्रुप आहे, त्यातला हा एक माझा मित्र आहे ज्याला मला कधीच गमवायला आवडणार नाही. सो त्याला ते जेव्हा पारितोषिक मिळालं तेव्हा मला असं वाटलं की आता हा कुठेतरी पुढे निघाला आहे आयुष्यात. आपले माननीय राज ठाकरे त्यांच्याकडूनही जाऊन ते ट्रॉफी घेऊन आले होते. सो मी म्हटलं आता हा पुढे निघाला, आता आपल्याला काय हा विचारणार नाही, आपली ग्रोथ परत इथेच थांबणार. कट टू आय वॉज वॉचिंग रील्स आणि मला दिवा पॅजंटची ॲड दिसली. तेव्हा मी म्हटलं की आपण घरातच बसून असंच राहणार आणि कधीपर्यंत रील बनवणार किंवा आपल्याला कसली आयडियाही नाही आहे की याच्यावरनं फायनान्शियल ग्रोथ कशी करायची, काय कसं काहीच माहीत नव्हतं. आणि मी ह्यालाच विचारलं ते की मी काय करू. तेव्हा तो म्हणाला बघ खर्च कसे पैसे काय अरेंज. मी म्हटलं प्रत्येक गोष्टीत खर्च हा करावाच लागतो आणि असंही जर मी घरातच बसलेली आहे सगळं पडूनच राहणार आहे आणि मी डिप्रेस वगैरे होऊन काहीतरी होईल त्याच्यापेक्षा मी हा पैसा चांगल्या मार्गी लावते माझ्यासाठी स्वतःसाठी. सो यू सेड बघ तुला जमत असेल तर कर. तरीही कुठेतरी ह्यालाही वाटत होता की काय नाही होणार, कुठे मिसेस महाराष्ट्र कुठे काय. आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा नव्हतं वाटलेलं, माझ्या घरच्यांना सुद्धा असं कोणाला वाटलंच नव्हतं. मला कुठेतरी अशी पाल सुटसुकत होती का आपण करू शकतो, बघूया ना ऑडिशन देऊन. तेव्हाही मी डिप्रेशनमध्ये होते आणि ऑडिशनच्या काळामध्ये मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली की माझ्या आयुष्यात असं असं घडलं आहे. आय टोल्ड देम अबाउट माय 3 मिसकॅरेजेस बॅक टू बॅक झाले होते. मी डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मग आय वॉन्टेड टू मूल अडॉप्ट करायचं होतं म्हणून नवऱ्याला बोलले आणि नवऱ्याने सांगितलं की ते माझ्याने काय होणार नाही. तोही त्याच्या ठिकाणी कदाचित बरोबरच असेल, कारण आता बिंग लाईक आम्ही 40 क्रॉस केलं आहे, त्यांनी 50 क्रॉस केलं आहे आणि ते मूल 20 वर्षाचं होईपर्यंत जवळजवळ आम्ही 70 वर्षाचं होऊ. पुढे काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. मग एखाद्याची जबाबदारी घेऊन त्याचंही नुकसान नको व्हायला, आपल्याही आयुष्यात असं काही नको म्हणून ते म्हणाले असतील. पण मी शेवटी माझं त्या मातृत्व जे असतं ते आता अचानक जागं व्हायला लागलं होतं. आणि मग त्या रागामध्ये मी हे डिसिजन घेतलं की जर तू मला ते देणार नाही आहेस तर मग मी माझ्या पायावरती मला काय करायचं ते करणार, तुला बोलायचं काही अधिकार नाही आहे. आणि ही डिडंट से एनिथिंग. मग मी हा विचार केला आणि मी आले पुढे इथे. आणि ऑडिशन पास केल्यानंतर तुलाही विश्वास नाही झाला, काय म्हणतेस आठवत आहे तू असं म्हणायला. माझ्या नवऱ्यालाही त्या गोष्टीवर विश्वास नाही झाला. बरं गेली येईल नाही येईल. तर ते तिथपर्यंत मग हा असा प्रवास सुरू झाला. जर मी तुम्हाला हिचं म्हणजे येणं मनात येणं ते स्वाभाविकच आहे, कारण जर हिचा एखादा मिसेस महाराष्ट्राची तयारी करायच्या आधीचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ बघितलं तर त्याचे गळे केस असे टू बी व्हेरी ट्रू, मग कधी कधी ना ही अशी मला तरी गबाळी वाटायची. पण आज इतकी सुंदर अशी समोर अचानक नाही पुन्हा त्याचं श्रेय मी तुलाच देईन मंदार, पुन्हा त्याचं श्रेय मी त्यालाच देईन. कारण त्याला मध्ये कुठेतरी एक ट्रॉफी मिळाल्यानंतर त्याला प्रमोशन यायला लागले आणि त्या प्रमोशनमध्ये त्या प्रमोशनमध्ये मी त्याला म्हटलं की कधी गरज लागली तर मला सुद्धा घे तुझी पार्टनर म्हणून. सो व्हॉट ही डेड वॉज त्याच्या तोंडातून एक गोष्ट निघाली, म्हणजे कॉन्फिडन्स कसा तुमचा खाली नाही पण ते कॉन्फिडन्स कसा खाली पाडायचा माणसाचा असं ते झालं होतं. म्हणजे परत एकदा आणि मी डिप्रेस होतीच, क्राऊन कसं काय जिंकायला मिळणार म्हणून. सो त्यांनी सांगितलं की मी बोललो असतो त्यांच्याबरोबर, पण झालंय असं की तुझ्या चेहऱ्यावरनं ना तुझं वय दिसतं. आणि मला आला राग. मी काढली केली ह्याची काशी. पण मी विचारही केला की जर हा असं मला म्हणतोय आणि दुसऱ्या दिवशी मी पटकन गेली पार्लरला आणि मी तो जो कुर्राय केस म्हणजे माझे डॅमेज झाले होते, पूर्ण केसच डॅमेज झालेले. मी किती प्रयत्न केले तरी ते तसे मला जसे कर्ल हवे होते तसे ते राहत नव्हते. मग मी जाऊन माझे स्वतःचे केस सरळ केले, स्ट्रेटनिंग केलं, त्याच्यावर ट्रीटमेंट केली आणि त्यांना स्ट्रेट केलं आणि थोडंफार एक्सटेन्शन वगैरे लावून मी अशी दिसायला लागली. काही जण म्हणत होती तू कर्लीमध्येच चांगली वाटतेस, याच्यात चांगली वाटत नाहीस वगैरे. पण मला काय चांगलं वाटतं, मला आता हे बघायचं होतं का मी स्वतःला कशी वाटते. आणि मग याला ते कळलं बाबा. पण ते क्रेडिट पण हा मला स्वतःच घेतोय. ते तो सांगतो मी जर हे बोललो नसतो तर तू हे पुढचं पाऊल घेतलं नसतं. पण खरंच माझ्या आयुष्यात भरपूर क्रेडिट मी याला देते. चिमटा काढला नसता तर मग ते झालं नसतं ते म्हणून ठीक आहे ते क्रेडिट. आणि जसं तुम्हाला माहिती असेल की या माणसाच्या शब्दांवरती जी कमांड आहे मराठीच्या शब्दांवरती, त्याला मी म्हटलं मला असं प्रश्न उत्तरं अशी विचारली जाणार किंवा माझं इंट्रोडक्शन असेल तर ते शॉर्टमध्ये मला तयार करून दे. आता मला काही लोकांना हेही सांगायचं आहे जे बघत असतील हा इंटरव्ह्यू, की कोणालाही अशा गोष्टीची गरज असेल तर खरंच शब्दांची रचना करून तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर याला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा तुम्हाला खरंच
छान, अगदी चॅट GPT पेक्षाही छान स्पीच तयार करून देईल. तर जे काही मला स्पीचेस लिहून दिलेले आणि कसं जायचं, कसं बोलायचं, कसं काय, कसं सगळी मदत यांनी केली आहे ते त्याच्यात. सो येऊया आपण त्याही प्रश्नाकडे येऊया. सर्वात पहिलं आता मगाशी तुझ्या मिसकॅरेजबद्दल तू सांगितलंस, एक डिप्रेशन याच्याबद्दल तू सांगितलंस. तर इथपर्यंत म्हणजे ह्या घडीला आयुष्याच्या या सिच्युएशनमध्ये येण्यापूर्वी, आता मगाशी तू अजून एक सांगितलंस की लग्नानंतर मी बरंच काही फेस केलं, पण लग्नापूर्वी थोडीशी खोडकर खट्याळ होती. सो आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिलं आम्हाला तुझ्या बालपणाबद्दल सांग की तो खोडकर खट्याळपणा नक्की काय होता. कारण आम्ही तुझे डिवा पेजंट्सचे काही स्टोरीज जे तू इंस्टाग्रामला लावायचीस, तुला हाच तुझा मिसेस पॉप्युलरचा जो अवॉर्ड मिळत होता, ती जी स्टोरी लावलेलीस तो व्हिडिओ मी पाहिला, अशी मस्त आहे की एकदम अशी दुडू अशी धावत गेलेली होतीस. आणि तेव्हा कुठली तरी मैत्रीण तुझी होती तिथलीच, जी तुझी स्मिता तिथेच मैत्रीण झालेली होती. ती तुझी कोणी अशी बालपणीची वगैरे अशी काही मैत्रीण नव्हती, तिथेच तुझी मैत्रीण झालेली होती. ती तुझा व्हिडिओ शूट करत होती, काहीतरी तुमची मस्ती झालेली. म्हणजे तिथेही तू तुझा जो जादू पसरवलेलास, खोडकरपणाचा जो जादू पसरवलेलास, ती नाही, मला खट्याळ स्वाती. नंतर असं वाईट वाटलं की तू काहीतरी पॅजेंट करायला गेलीस, तुला एक तुझा ऑरा ठेवला पाहिजे, पण काय कोणाच ठाऊक. म्हणजे ते तू बघितलं अशी माझा तो लोकमतचा अवॉर्ड घ्यायला गेली तेव्हा पण मी अशी पळतच आलेली. मला वाटलं की मी चालते, पण मी पळतच असं की पटापट ते सगळं होऊ दे. आणि मी एकदा नेमकी तीच स्वाती लहानपणी लग्नापूर्वी, तीच खोडकर खट्याळ स्वाती नक्की काय होती ते जरा प्रेक्षकांना सांग. लहानपण म्हणजे माझं, मी काय अगदी सिल्वर स्पून वगैरे घेऊन आलेली नाहीये. अगदी ते मिडल क्लास घरातलीच मुलगी, घरचं वातावरण अगदी सगळे काका वगैरे पिणारे वगैरे, आणि आई कष्ट करायची पण माझे वडील कमवून आणायचे. आईने असं कधी ॲज सच घरचे कष्ट आणि सगळे त्या घरातले स्ट्रगल्स सांभाळत तिने. पण तिला असं होतं की 2 मुलगे मला आहेत, तिने त्यांना धरून ठेवलं. मला तिने तेव्हा पण फ्री सोडलेलं की उद्या माझी मुलगी माझ्यासारखं आयुष्य तिच्या पदरात आलं तर तिचं काय होईल, म्हणून तिने मला जगायला वगैरे द्यायची. पण असं पण नाही की अगदीच सोडून दिलेलं. मी अशी बाजूच्या ज्या ख्रिश्चन्स, आमच्या इथे भरपूर ख्रिश्चन एरिया आहे, सो त्या आंटीजकडे वगैरे जायची वगैरे. तर माझं कुठेतरी असं खाणंपिणं होऊन जायचं. पण त्या तिथे घरात भावांचा वगैरे जो स्ट्रगल होता ना, तो खूप वेगळा होता आणि डेंजरसही होता. त्याच्यामुळे माझे भाऊ अगदी निर्व्यसनी, आणि कधी ह्यांनी हे असं केलंय म्हणून पुढे आमच्या आईला त्रास नको म्हणून आम्ही ते करणार नाही. भाऊ अगदी खरंच खूप दोघेही माझे सपोर्टला पण होते आणि चांगले होते, आहेत म्हणजे अजून. पण खट्याळ मिश्किल म्हणणं म्हणजे मला तेव्हापासून ना जगायला आवडायचं रे. मी घाबरून तिथे रात जरी असली, ती रात्र आमची घाबरून जरी जात असली तरी सकाळ मला चांगली हवी असायची माझी. म्हणजे आमच्यासारखं तू असं उंदीर मारून कोणाच्या दाराच्या मध्ये असं उलटा लटकवला वगैरे नसेल, असं डब्यात तसं तर नाही केलंय, पण एक रशी बॉम्ब लावून डब्बा असं उडवणं वगैरे. एक म्हातारी बाई होती, ती अशी पोक कडून चालायची. आणि मी ना सायकल शिकत होते आणि ₹1 भाड्यावरती मी सायकल घेतलेली आणि बिचारीच्या दोन्ही मांड्याच्या मध्ये ती सायकल घुसवली होती. खूप मार खाल्लेला त्या म्हातारीचा. पकडलं तिने, शेवटी पकडलं. आणि चुकून झालेलं की तू मुद्दाम केलेलं होतं? नाही मुद्दाम नाही, चुकून झालेला होता. म्हणजे ह्याला असा खोडकरपणा नाही, हा चुकून झालेला ऍक्सिडेंट होता. खोडकरपणा म्हणजे अशी मुद्दाम आहे ना, असं पॅसेजमध्ये शाळेच्या उभे राहा, मुलगी बिलगीची मला कोणी छेडलं बिडलं की सारखं जाऊन हेड म्हणजे आपल्या प्रिन्सिपलला जाऊन, म्हणजे स्वतःच त्यांना उकसवायचा, त्यांनी केलं आणि कंप्लेंट करायला गेली की मग प्रिन्सिपलनी मला सांगायचं की ए बाई चल जा, आम्ही तुला खूप चांगलं ओळखतो, तुझे चाळे ना ती जे मस्करी करते. म्हणजे मी अशी मॅडम, म्हणजे मी त्यांची लाडकी सुद्धा होती, पण त्यांना माहिती होतं काय हीच हे असे काय ना काहीतरी प्रश्न म्हणजे उभे करते आणि हीच काहीतरी असं हे खेळत असते. ओके. म्हणजे तर बघितलं असं तुम्ही की ही मैत्रीची बॉन्डिंग का, म्हणजे बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर असं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा खोडकर व्यक्तीची चांगली मैत्री होते. आम्ही दोघं अगदी विचित्र माणसं आहोत हे आधीच सांगून ठेवतोय. त्याच्यामुळे आम्ही काहीही तुमच्याशी वार्तालाप करत असतो तर मी मुलगी फक्त अशी देवानी बनवली असेल, पण इथे ना मला दिल फेक जगायला आवडतं. आणि आताच्या काळात आम्हाला जे दोघे, माझा नवराही तसा आहे पण तो खूप रिझर्व्ड माणूस आहे, पण तो एकटा असला ना माझ्याबरोबर की तो अद्वा तत्व गुरुजी आहे, सर आहे, मास्तर आहे, पण तो माझ्याबरोबर मित्र आहे माझ्याबरोबर असताना. पण एरवी लोकांमध्ये तसं नाही, पण हा कसा आहे. आणि ते बाकीचे 1-2 मित्र, म्हणजे आम्ही असे बस काय म्हणू शकतो त्याला, काय शब्द वापरू शकतो रे आपण? शब्द विचारलास ना त्याला मी माझ्याच भाषेमध्ये त्याच गोष्टीला मी वसाडीगिरी म्हणतो. हेच आहे नुसती वसाडीगिरी. माझ्या 4 मैत्रिणी झाल्या ना,
म्हणजे अगदी सगळ्या सोफिस्टिकेटेड आताही आहेत, पण त्यांनाही मी माझ्यासारखं केलं. आणि जाताना माझ्या आईला वाटलं मी काय कमवलं, तर त्या सगळ्या ब्युटी क्वीन्स माझ्या आईला येऊन म्हणत होत्यात की तुमची मुलगी खरंच म्हणजे अगदी फ्री बर्ड आहे, पाखरू आहे आणि खरंच सगळ्यांना अशी मिसळून घेते. सो मला वाटतं तेच माझ्या आईला जिंकल्यासारखं वाटलं. आणि आता तरी आई मला नाही वाटणार की पुढे असं बोलेल की अगं थांब जरा, थांबवर स्वतःला, कशाला असं करतेस. स्वच्छंदपणे जगता आलं पाहिजे. खरं आपण कुणाचं मन दुखेल इतकं करू नका. तुम्ही मस्ती करा, मजा करा, फक्त त्या गोष्टीने कोणाला त्रास नाही होणार, कोणाचं मन नाही दुखणार याची आम्ही अगदी आवर्जून काळजी घेतो. बाकी आम्हाला कोणी अडवू शकत नाही जेव्हा आम्ही मस्ती करण्यावरती उतरतो. आणि पण मला सांगायला आवडेल की ज्यांची मनं दुखतात ना त्यांनी प्लीज दुखवून घेऊ नका. आयुष्य थोडंसं कोणाचं कधी काय होईल आपल्याला नाही माहिती. समजून घ्या समोरच्याला का बाबा हा असं असू शकतं ना, त्याचं हे वसाडेच आहे, यांचं बोलण्याचा उद्देशच हा असणार, यांना आपण तसंच घ्यायचं. कारण मी आता आयुष्यात शिकली आहे बाबा, कारण मला याच्याबरोबर काम करताना किंवा माझे काही असे थोडेसे काय म्हणतो रे त्याला आपण ते असेवाले व्हिडिओ, थोडेसे चावट नाही गाणी डान्सचे काही असे व्हिडिओ ज्याच्यात म्हणजे असे सेन्शुअस मुवमेंट्स वगैरे असतात, त्याच्यावरती भरपूर लोकांनी टीका केलेली आहे. मी लोकांना आवर्जून सांगू इच्छितो इथे की कलाकार आहोत आणि एंटरटेनमेंट रील्स वगैरे बनवणं हे मला बरेच जण विचारतात की काय, तर सर्वात प्रथम तर स्ट्रेस बस्टर्स असतात, रील्स टाइमपाससाठी बघायचे असतात आणि इथे एक कला दाखवण्याची संधी मिळते रील्सच्या माध्यमातून लोकांना. सो आम्हाला सुद्धा कलाकारच समजा. तेव्हा ना असं हिलाच काय इतर दुसरे सुद्धा जे रील स्टार्स जे आहेत, जे रील्स बनवतात, असं डायरेक्ट जज करू नका की अरे वय झालं आंटी आपका उमर तो देखो वगैरे वगैरे असतं ना रे. प्रत्येकाला असं एक्सप्रेस व्हायचं असतं. सो रील्स ही एक माध्यम आहे ज्याच्यातनं एक्सप्रेस होतं, पण हिला हिच्या लिमिट्स माहीत आहेत. ही इतकंच करते की घाण वाटणार नाही किंवा हिच्यासाठी घाण कमेंट्स येणार नाही. पण काही लोकांना जर ते घाण वाटतही असेल तर त्यांना मी ह्याच्यातून उत्तर देते का बाबा मी इथपर्यंत पोचले, ठीक आहे, आणि ते याच्यासाठी पोचले की आंटीज कॅन डू दिस. येस, डेफिनेटली. आणि प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक गृहिणीमध्ये एक सुंदर बाळ, मुलगी, प्रत्येक व्यक्तीत मी म्हणेन, फक्त स्त्री नाही, लपलेलं आहे आणि त्याला नका झाकू देऊ. नाही, सुरुवात करण्यासाठी वय नसतं. तुम्ही कुठल्याही वयापासून फक्त एक असं तुम्ही सॉलिड असं मनात ठरवलं ना तर एज इज नॉट अ फॅक्टर. एक्झॅक्टली. तुम्ही कधीही सुरू करू शकता. सो आपण आता आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. दुसरा प्रश्न तेवढाच सेन्सिटिव्ह आहे. आता आपण पहिला एक टप्पा तुझा जाणून घेतला, तुझा बालपणीचा, तुझा खोडकर मिश्किलपणा. तो नाही, माझ्या इतकी मस्ती करून होतीस तू, ठीक आहे, छान मुलगी होतीस तू, पण नंतर मग आयुष्यातला स्ट्रगल आणि लग्न आणि लग्नानंतर तुझं आयुष्य, तर त्याच्याबद्दल थोडंफार. स्ट्रगल कसं, मला ना पैसे जमा ॲज सच करणं वगैरे ना ते सगळं मला जमत नाही. म्हणजे कसं आहे, आईला खूप बघितलंय असं की मग एक मंगळसूत्र आहे ते घातलं गळ्यात, आता उद्या आम्हाला कसली तरी गरज आहे, फीस भरायची आहे किंवा काय, ते ती गहाण ठेवायची, त्याच्यातनं ती आमची सगळे सहल वगैरे तिने कधी रिकामी नाही पडू दिलं. कपडा लत्ता असा अंगावर ठेवला. मला स्पेशली, भावांना बिचारांना नाही कधी काय करता आलं तिला तेवढं, पण मी तिचं ते स्ट्रगल बघायची. मला डान्सची सवय म्हणून ती डान्स क्लासेसला किंवा आम्हाला स्विमिंग शिकवण्यासाठी म्हणून ती तिघांना अशी हात धरून घेऊन जायची. पण फी सांगितलं ना की ती अशी तोंड करून परत यायची. आम्ही लहान होतो असं तिला वाटायचं, पण आम्हाला कळायचं काही हिला काहीतरी कमतरता आहे. पण वडिलांनी भले ते कधी पित असतील किंवा काय, पण त्यांनी पैसे पगार वेळेवर आणून द्यायचे म्हणून ती आई तो दागिना सोडून परत पुढच्या दागिन्यावाल्याकडे जाऊन ठेवून ते पैसे गोळा करायचे. सो असं करून तिने आम्हाला शिक्षण दिलं. ते बघून एकदा मी अशीच मैत्रिणीबरोबर खेळत चालली होती आणि एका बिल्डिंगवर नाही का बाईनी मला आवाज दिला आणि बोलवलं. तर मी आणि मैत्रिणी लिफ्टने वर गेलो. आता लहान पहिल्यांदाच लिफ्टमध्ये जाते तेव्हा पण अशी घाबरत होती. आणि त्या बाईने सांगितलं, तुमच्यापैकी कोणी काम वगैरे करतं का, तुमच्यापैकी कोणी काम वगैरे करतं का धुण्या भांड्याचं. तर ती म्हणाली, माझी मैत्रीण म्हणाली की मी करते. अच्छा. हा, तर मी म्हटलं आम्ही नाही करत. ती म्हटलं तू तर जातेस ना, त्याच्यामुळे तुला वेळ नाही मिळणार, तू करशील का, महिन्याचे तुला मी 150 रुपये देईन. अच्छा. तेव्हा हे किती सालची गोष्ट हे मी 7वीला असेल. ओके. हा, तर तेव्हा मी म्हटलं मी 150 रुपये, 150 म्हणजे तू हार्डली 11 वर्षाची असशील तेव्हा असेल. ओके. आणि माझ्याकडे 2च युनिफॉर्म होते, एक युनिफॉर्म घरी घालायला आणि एक युनिफॉर्म शाळेत घालायला. तो शाळेतला अगदी टिपटप ठेवायची आई, हा एक असा होता.
तर मी म्हटलं 150 रुपये म्हणजे जवळजवळ 1.5 लाखासारखेच झाले. ओके. रात्रभर, आणि त्यावेळेला घराला दार बीर पण असं तुटकं फुटकं, हा. कडी वगैरे काही नसायचे, उघडच असायचे आणि सगळे असे घोळका करून झोपलेले असायचे. ही गोष्ट तुम्हाला आता लक्षात येणार नाही, आजकालच्या जनजीजना ही गोष्ट लक्षात येणार नाही. 150 रुपये म्हणजे तुम्ही एक पिझ्झा बर्गर, तुमचा पिझ्झा सुद्धा 150 रुपयापेक्षा जास्त असतो. पण त्या टायमाला आम्ही रुपयाची 1 रुपया देऊन, जसं मगाशी हिने सांगितलं की अर्धा तास सायकल चालवायला मिळायची आम्हाला. तर हा तो जमाना होता आमचा की 150 रुपये आमच्यासाठी तेव्हा खूप असायचे. आमचा अख्खा महिना सहज निघून जायचा 150 रुपयामध्ये. So, पण ती रात्र मी झोपली नाही, कारण दुसऱ्या दिवशी जायचंय आणि महिनाभर तर काम करायचं. पण महिनाभर काम करायचं हे माझ्या लक्षात नाही, मला ते 150 रुपयेच डोक्यात. बरं, मी सकाळी गेल्यानंतर मॅडमनी दरवाजा उघडला. म्हटलं काय करायचंय? तर म्हणे आपल्याला ते काय म्हणतात ते पाणी, झाडांना पाणी वगैरे घाल. मी झाडांना पाणी घातलं. मग Okay. मग म्हटलं तिथे बादली ठेवली आहे, त्याच्यात बारदान आहे आपलं, आपण बारदान म्हणतो, तर त्याच्याने लादी पुसायला घे. आता मी लहान मुलगी, मला आईने काहीच कामं लावलेली नाही, बट आय स्टार्टेड. आणि यांना कसं असतं, मोठ्या माणसांना कसंही पुसलं तरी चालतं, म्हणजे त्यांचं फक्त कामं करा, कामवाल्यांनी. ते झालं. त्याच्यानंतर हे सगळं कामं करता करता त्यांचे नाश्ते झाले, त्यांच्या नाश्त्याच्या भांड्या घासल्या बेसिनमध्ये. मी लहान मूल, मला सकाळी उठलं की आई चहा बटर, म्हणजे तो प्रॉपर हार्डकोर कामवाली बाई त्या type मध्ये असं. तशा टाईपमध्ये त्यांनी मला लावलं. मला नाही, म्हणजे तुझं एज वगैरे काही न बघता त्या बाईने तुला ही सगळी पण तेव्हा कामं- त्यावेळेला हे नव्हतं. अच्छा. त्यावेळेला हा ते चाइल्ड लेबर हे आलंच नव्हतं, तेव्हा ते Okay. सगळं चालायचं वगैरे. आणि मला भूक लागली रे, खूप भूक लागली. आणि मी ना अशी वाकून किचनमधनं ते टीव्ही पण बघत होती त्याची. तर त्यांच्या मुलांनी ना बोलले, ही हो देख नोकरांनी टीव्ही देख रे, बंद कर. आणि मी खरंच आता हे एक्सेप्ट करीन का ते कसं मला माझी भूक मिटवलेली मी. मला ही विचारायलाच तयार नाही, दुपारचे 2 वाजले तरी, का तुला काय खाणार का बाळा. मी ना किचनमध्ये असं बघितलं, वरनं मला ते लाल मसाल्याचे शेंगदाणे असतात बघ, हा, हा, दिसले. हा, हा, हा. आणि हे सगळं चाकणा. मुलं शाळेत गेली असतील आणि ह्या मॅडम कुठेतरी गेला. मी पटकन त्या रसोड्यावर चढले, ते मुठभर घेतले शेंगदाणे, खाल्ले, पटापट पाणी प्यायले आणि बेसिनमधलंच पाणी प्यायले, गप 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 करून, फ्रीजमधलं पण नाही. हा. आणि ते पाणी प्यायल्याच्या नंतर जी माझी थोडीशी आग, मला वाटलं आता ही जेवायला घरी पाठवेल. माझी आई तिथे शोधते, माझी मुलगी सकाळी उठून गेली कुठे. ओके. आणि त्यावेळेला विहिरीवर आई कपडे धुवायला जायची. ओके. राहायला कुठे होता तुम्ही? विली भरलेला तिथे राहतात तिथेच. ओके. आणि त्याच्यानंतर मग ती बाई मला ती वरच्या माळ्यावर अजून घेऊन गेली. त्यांचा एक फ्लॅट होता. यू वोंट बिलीव्ह, असे डोंगरासारखे गव्हाचे आणि तांदळाचे ना तिने थर लावून ठेवलेले आणि परत दिली. म्हटलं आता निवडायला बस. आणि मला म्हणते, मला माझ्या आईसारखीच समजा. म्हणतो मनातल्या मनात म्हटलं, मिले आता एव्हाना माझ्या आईने मला असा डोंगरासारखा भात घेऊन आम्हाला 3 पोरांना तिने भरवला असता, पोट भरून जेवायला घातलं असतं, आणि तू मला म्हणतेस आईसारखं समज. पण नंतर मग जसं तिला काहीतरी वेळ झाली, जवळजवळ संध्याकाळी 4 वगैरे वाजत आले, आणि मी विहिरीवर गेली आईला सांगायला की आई मी कामाला गेलेली, असं काहीतरी. ते सांगायला जाणार एवढ्यात तिने मला पकडला आणि विहिरीच्या साईडच्या कोपऱ्यात कोंबला आणि लाताने असा हाणला, मारला. आली कपडे वगैरे धुवून, आधीच सांगून जायचं तिला ना मग. नाही, आधी तिला वाईट वाटलं असेल, वाटेल वगैरे काय, तर तिला वाईट वाटलं असेल. नंतर मारलं मी. साहजिकच आहे, जेवायची ह्या वेळ आली. वयामध्ये हां. तो मग कोणाच्या जेवण घरी- भरवायची वेळ आल्यावरती ती मला म्हणाली, चल जेव आणि सांग कुठे गेलेलीस. म्हणलं काय नाही गा आई, मी तुला त्या दिवशी बघितलं, तू दागिना ते देताना पैसे नव्हते तुला फीस भरायला, आणि तुझी कशी अवस्था झालेली. म्हटलं तुला हातभार लागावं म्हणून मी अशा ठिकाणी भांडी घासायला गेली. ओके. आणि मग तिला एवढं रडायला आलं, तिने पटकन मला मिठी मारली आणि म्हटलं की आपण मालवणी, तुला माहिती आहे ना, कोकणातली लोक, आणि आई खोताची मुलगी होती, लग्न करून आली. तर त्यांना ती शिकवण लहानपणापासून दिली होती की किती झालं तरी आपलं ताट उचलणारी पण लोक दुसरी असतात, आपण लोकांची ताटं पण उचलत नाही, असं काहीतरी तिचं एक शिकवण तेव्हा होती की त्या माझ्यामध्ये राहायचं, जिथे झुकायचं तिथे झुकायचं, सगळीकडे. मग ते 150 रुपये तर सोडून दिले, पण तिने मला परत कधी पाठवलं नाही त्या कामाला. पण ते 150 रुपये मला मिळाले नाही, त्याची खंत आहे. त्याला काम करून घेतले त्या बाईला. 150 रुपये महिना होता. महिना आपण तो एकच दिवस कामाला गेली होती, तो 5 रुपये सोडून दे, कुरकुरे खाल्ले. अरे पण ती माझी मेहनत होती. आणि मेहनतीची चीज घाम सुकायच्या आधी मिळायला पाहिजे. हा, तसं ते होतं. तर ते मला आजही मला ते आठवतं. नाही, खूप हे काहीतरी तू वेगळंच, म्हणजे मग मोठे होत गेल्यानंतर मग रंगीला मूवी आली, हा. उर्मिला मातोंडकर, याई रे अनावदर. आणि सगळ्यांना तेव्हा मोठं म्हणजे उर्मिला मातोंडकर सारखं दिसायला वगैरे आवडतं. तेव्हा माझ्या दादाच्या एका मित्राने आम्हाला पॅम्पलेट्स, आर्चिस गॅलरी आठवते, तेव्हा नवीन आर्चिस गॅलरी सुरू झालेल्या, आणि आम्हाला ते पॅम्पलेट्स वाटायला हायवेला हे करायला. तर माझे काका एक होते, ते हँडिकॅप होते, त्यांना एक पाय नव्हता, तर ते लाकडाचा पाय लावायचे. बट ही यूज टू लाईक बॅगी पॅन्ट वगैरे घालून.
तर तेव्हा ना मला वाटतं ते वारले होते का माहित नाही, का त्यांची पॅन्ट होती, हां वारले असतील, आणि आईने ती पॅन्ट जमा करून ठेवली होती आणि ती पॅन्ट मला घालायला दिली आणि ती पॅन्ट घालून आणि त्या आर्चिस गॅलरीचं टी शर्ट घालून आम्ही ते, आणि मी लहान अशी ना वाटते म्हणून लोकांना दया आली की लोक 2-4 पॅम्पलेट्स असेच घेऊन टाकायचे. त्याचे 350 रुपये मिळाले होते. 350 म्हणजे ते 150 मिळालेच नाही, ही माझी पहिली कमाई 350. आणि मग त्याचं मी माझ्या भावानी बिचारांनी हे केलं, पण आईने सांगितलं तुला वापरतं काय करायचं. मग मी त्याचे ते 150 रुपयाचे ते नाही, 150 नाही कमीच असतील, मी ते रंगीलाचे शूज घेतले, ते मोठे, मोठे, आणि मग तो ट्रान्सपरंट, ते उर्मिला माटुंगरचे एवढे मोठे गंबूट, आणि मग तो ट्रान्सपरंट स्कर्ट वगैरे घेतला, एक टाईट अशी टी शर्ट वगैरे घेतली, आणि मग तसं माझं मग ते कमवायचं सगळं हळूहळू सुरू झालं. मग 10वीची परीक्षा झाली. 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर कॉलेजला घेतलं. कॉलेजला आईने ऍडमिशन घेतलं. मला नव्हतं करायचं, कारण नाव जरा त्यावेळेला खूप, आपण तेवढं डीप मध्ये जाऊया नको एखाद्या कॉलेज. पण मला तिथे म्हणजे थोडा क्लास कसा असतो, कसं क्लासी वगैरे राहता येईल, कपडे कशा लोकांमध्ये वावरायचं वगैरे, ते मला कधी म्हणजे एका साध्या घरातून आलेली आहे, पण हळूहळू जेव्हा ह्या लाईमलाईटमध्ये, मुंबई सिटीच्या लाईमलाईटमध्ये जेव्हा तू बाहेर जग जायच्या आधी कधी अशी वाहत गेलेली आहेस, काही असं काही घडलेलं आहे आयुष्यात की नाही यार खूप सण केली गरिबी, आता श्रीमंती जगायची आहे म्हणून आपण असं काही वाकडं पाऊल वगैरे असं तुला काय म्हणायचं वाकडं म्हणजे असतात ना, आता मुलं कधी कधी आहे ना, आपण बघतो, म्हणजे मी हा अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न का विचारतोय तुला, एखादी गोष्ट मुलांना मिळत नाही म्हणून ते लोक काहीतरी फालतूगिरी करतात, तर असं तो कधी काही नाही, माझा हट्ट असंच नव्हतं. आम्हाला आईने तेवढं समाधानी बनवलंय की लालच वगैरे अशी कुठल्या गोष्टीची कधीच नव्हती. नाही, हा प्रश्न मी आवर्जून का विचारला, कारण स्ट्रगल हिचाही होता, तो स्ट्रगल फेस करून स्वतःशी इमानदार राहून घरचे संस्कार जे आहेत त्या संस्कारात राहून हा सगळा स्ट्रगल पार करून आज ती ऐक ना, मला सांगते, संस्कार हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीये. तू तुझे संस्कार वगैरे म्हणतोस ना, संस्कार नाही, मी फक्त माझ्यासाठी संस्कार म्हणजे माझी आई, तिला स्ट्रगल करताना मी जे बघितलंय ते मंगळसूत्र मला फक्त तिला परत करून द्यायचं होतं आणि ते इमानदारीत कमवून द्यायचं होतं. म्हणजे मला कामं भरपूर मिळणार होती. आता काय कधी ब्रा वगैरे घालून बिंदास मुली फोटो काढतात, तेव्हा मला त्या ऍड आलेल्या आहेत, तेव्हा मी म्हटलं हे याचं जर मी जर केलं आणि बस स्टॉपवरती वगैरे कुठे फोटो लागला, माझ्या आई वडिलांच्या तोंडावर कसे थुकतील लोक, तो विचार मी तेव्हा करायची. मला आले तेव्हा सुद्धा कामं आली. फिल्मसाठी सुद्धा मला ऑडिशन झाले, ऑडिशन्स वगैरे दिले, पण मला कास्टिंग काउच वगैरे भरपूर आलं. पण मला असं वाटायचं की जर मी हे केलं आणि मला मिळालं सुद्धा काम, तर ते मंगळसूत्र, ते म्हणजे ते संस्काराचे लहानपणाचे ते फिल्मी विचार, आता तर कोणी कधी काही करायला तयार असतं. आणि ते मंगळसूत्र मी जेव्हा केव्हा माझ्या आईच्या गळ्यात बघेन तेव्हा मला असं वाटेल की मी ते तसं काहीतरी केलं, ते तसं. मला त्या गोष्टीचा आजही प्राऊड आहे का माझा एकही दागिना, म्हणजे जितके दागिने आता मला या पॅजंटसाठी मला कोणीही मदत केलेली नाहीये. माझा दागिनाच माझ्या कामाला आलाय, आणि तो जर माझ्या आईने जपला नसता ना तर मी हे नसतं केलं. आणि ऑडिशन साठी सुद्धा मी नाही सांगितलं, मेहनतीने तेव्हा कमवलेलं आज कुठेतरी कामी आलं. म्हणजे मला आता हे एक कळायला लागलंय, जेव्हापासून मी महादेवाची जास्तच भक्त झाली आहे तेव्हापासून मला कळायला लागलंय की वेन यू डोंट हॅव नथिंग इन लाईफ, आता जेव्हा तुम्हाला सगळं भेटायचं बंद होतं ना, तेव्हा तुमची काहीतरी चांगलं होण्याची पायरी सुरू होते. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी यंग होते म्हणून लोक खूप नावं ठेवायची, पण मी तेव्हा आईला सांगितलं ज्या वेळेला माझं लग्न होईल ना त्यावेळेपर्यंत तू थांब, मी कोणाची मी म्हणजे तू मित्र वगैरे मी भरपूर बनवले, अशी ये असं बिंदास तिच्या आयला या घरी, पण बिपोज करू नका, लग्न बिग्न करायला मला प्रपोज करू नका. आणि असाल मराठी असाल माझ्या गावचे तर तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही इतर कुठल्याही कास्टचे, जरी तुम्ही कास्ट म्हणजे कुठलाही हिंदू जरी तुम्ही असलात तरी येऊ नका, कारण ती माझ्या आई वडिलांना ते नसणार पटणार, तर मला त्यांचं ते मन दुखवायचं नाहीये. वेदर मला तो आवडत तरी असं म्हणायचं झालं तर कंदेरी विठा तो सरपे तबलामध्ये बजा. मला कळलं, भावना पोचल्या. तर म्हणजे तू आता आधी शून्यापासून सुरुवात केलीस, खूप सारा स्ट्रगल केलंस आणि नंतर मग हळूहळू मेहनतीने तुझ्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी तू मिळवल्यास. पण कधी कधी कसं होतं ना की तसं तुझ्या बरोबर झालंय का हे मला जाणून घ्यायचं की कधी कसं होतं की एखाद्या माणसाकडे काहीतरी नसतं, मग नंतर अचानकपणे त्याला त्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात, पण काहींना सांभाळता नाही येत. सो एक गुरमी, एक नशा, एक माज आपण तो म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी मग तू कशा हँडल केल्यास?
कारण काय तू नाहीतरी तेव्हा मला- यंग होतीस तू, या सगळ्या गोष्टी तुला अचीव्ह करायला लागलेलीस तू. सो तू हे काय कसं हँडल केलंस? माझ्या ना आईच्या आणि बापाच्या रक्तातच ते मुळात नाहीये, गुरमी आणि माझ. आम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाहीये ना, म्हणून ती इतरांना मिळू नये असं आईने आम्हाला कधी वागायला शिकवलं. ओके. म्हणून कधी पण आमच्या इथे आमच्या एक भाभी आहे, म्हणजे त्या भाभीच म्हणतात गुजरातीमध्ये त्यांना, शटअप. हा वसाडा सुधारणार नाही. सो त्या कामाला गेलेल्या, घरकाम करायच्या त्या, आणि त्यांना अचानक ते बेशुद्ध पडले आणि डॉक्टरनी तेव्हा सांगितलेलं की 1,00,000 रुपये तरी लागतील. आणि तेव्हा माझ्या आईकडे ते जमा होते, बिकॉज आय यूज टू अर्न व्हेरी गुड. मी वर्ल्ड टूर्स वगैरे करायची डान्सिंगमध्ये, तर ते पैसे बऱ्यापैकी असायचे. तर आईने एकही पैशात, म्हणजे माझे होते म्हणून आईने मला विचारलं फक्त, म्हणजे तिचा चेहरा बघून मला कळलं की तिला मदत करायची आहे. आणि त्यावेळेला मी आईला ऑन द स्पॉट सांगितलं, विचार करू नकोस, तिचा जीव वाचला पाहिजे, ते पैसे तू तिला दे. आणि हे खरं तर मी सांगितलं तर माझी मुंह मिया मिठ्ठू होईल, पण तरी आज पहिल्यांदा माझा हा पॉडकास्ट होतोय, तर मला असं वाटतं की मी माझ्या जर्नीबद्दल सगळं खरं सांगू. आणि आजच्या तारखेला वोटिंगसाठी त्याच बाईच्या मुलांनी मला जास्त मदत केली. म्हणजे तुम्ही एक रोप जर लावलं, एक बी जर पेरलं तुम्ही, तर त्याचं नंतर एक वृक्ष तयार होतं आणि त्याची फळं सुद्धा आपल्याला खायला मिळतात. केलेलं आपल्याला return मिळतं. पण मला त्याची ती ऐन वेळेला जेव्हा बाकीची लोक मला दिसत होती का मला इग्नोर करतायत, सगळ्यांना माहिती आहे आमच्या तिथे की मी पॅजेंटमध्ये भाग घेतलाय, पण मोजकी 2-3 जण होती ज्यांनी मनापासून एक जाण ठेवली आणि माझ्यासाठी उभे राहिले. तुझ्या ही जी उत्तरं जी आहेत, या उत्तरातूनच काही शब्द असे मिळत आहेत ज्याच्यामुळे एक पुढचा प्रश्न तयार होते. तो आता जे म्हटलीस की काही मला इग्नोर करत होते. सो आयुष्याच्या त्या स्टेजला की तुला काहीतरी म्हणजे महत्वाकांक्षा प्रत्येकाच्याच मनात असते, पण खाली खेचणारी लोक सुद्धा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. तर तुझ्या आयुष्यातल्या त्या महत्वाकांक्षा काय होत्या आणि त्या खाली खेचणारे, ठीक आहे तू नावं नको सांगूस, नाही सांगितलीस काही कारणास्तव तरी हरकत नाही, पण ते खाली खेचणारे नेमकं काय काय प्रकार करत होते तुझ्याबरोबर? तुझ्या स्वप्नांचा चुराडा करण्यासाठी, तुझ्या नाही, महत्वाकांक्षा कसं आहे ना, असं काही आहे का? एकदाच लहानपणी काहीतरी अशा गोष्टी झालेल्या, कॉलेजला जाताना वगैरे काही मुलांनी मला चिडवलं होतं. ओके. आणि तेव्हा मी पटकन जाऊन एक हिंमत केली की कदाचित आपले वडील थोडंसं येतात असं काहीतरी, तेव्हा असं वाटायचं, तर त्याचा फायदा म्हणून आपल्या लोक नावं तर नाही ठेवत ना असं. तर मी म्हटलं आपल्याला हिंमत आणायला लागेल स्वाती. मी पोलीस स्टेशनला गेली, मी सांगितलं हा माझा कॉलेजच्या येण्याजाण्याचा रस्ता आहे, या मुलांना तुम्ही सुधरवा, नाहीतर पुढचं पाऊल काहीतरी दुसरं उचलायला लागेल किंवा उद्या माझ्याबरोबर काय वाईट बीट झालं तर त्याचे जिम्मेदार तुम्ही लोक असणार, कारण मी तुमच्याकडे येऊन त्यांची कंप्लेंट करून गेली. एकदा कोणीतरी माझ्या भावावरती पण असं बोट उचललं होतं आणि ते बोट सगळं चिडून, म्हणजे मी माझ्या घरातल्यांवरती सडनली ना तो एक राग आला माझ्या आतमध्ये. आणि मग माझ्या आयुष्यात माझ्याशी बोलायला येताना तू स्वतः पण विचार करतो 10 वेळा. मी चुकीची नाहीये ना, मी कोणालाही सहन करत नाही आणि ते माझ्या रागामध्ये दिसून येतं. सो मला त्याच्यासाठी कधी असं काही करावं नाही लागलं. तू बोलशील की मला स्ट्रगलच्या पिरियडमध्ये मला लोकांनी नावं ठेवली, मागे ठेवली असती, मला फक्त तेवढंच पाहिजे होतं की समोरासमोर बोलायचं, जसं तू समोरासमोर बोललास की चेहऱ्यावरनं तुझं वय दिसायला लागलं, माझी खणकली. पण सांग, त्याच्यावर मी काम करेन. पण इफ आय एम गोईंग समवेअर इन दुबई और कुठे गेले की दुबई म्हटलं की लोकांची शेख है ना, तुला कळतं आपल्या सडगिरीच्या भाषेमध्ये, तुला कळतं का लोकांना काय. आणि कसं आहे, आईला मी म्हटलं, आई ज्या वेळेला तू भाताचा डोंगर करून, आपल्याकडे तेल नसायचं, तू पॅरेशूट नारियल तेल त्यात जवळ किंवा कशात तरी मिक्स करून, लाल मसाल्यात मिक्स करून, कच्चा कांदा कापून तू आम्हाला भात भरवायचीस, तेव्हा या लोकांनी तुला विचारायला आले तू कुठल्या लोकांचा विचार करतेस. आणि मी तुला सांगते का मी हे सगळं करणार आहे, तुझे संस्कार दिले सो कॉल्ड, मी जर हे तुझ्या अंगावर आणून घातले तर मला माहिती असणार ना माझ्या आत्म्याला. आणि मी याच्यासाठी जे चुकीचं करतायत पोटा पाण्यासाठी त्या बायकांना पण मी नावं नाही ठेवणार. प्रत्येकाची काहीतरी एक वेगवेगळी सिच्युएशन असते, कोणी एखादा व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये ते का करतो ते त्याचं मी कोणाला जज करत नाही आणि कोणी मला जज करू नका. बायकाची जरी बोलणं होत असतील ना तर मी त्यांना तिकडे टोकते, मला आवडत नाही कोणालाही जज केलेलं, कारण प्रत्येकाची आपली आपली एक स्ट्रगल असतो, आपली परिस्थिती असते. बरं, आता कधी हे असं झालंय का की बेटा तुमचे ना हो पाएगा रहने दो, असं कधी झालंय का की तू काहीतरी करायला घेतलंयस आणि कोणी तुला असं सांगितलंय राहू दे का, काय कुठे हे सगळं या फंदात पडतेस, असं काही झालंय का? तर त्याला तू त्यांना प्रत्युत्तर कसं लिहून दिलंयस? जसं तू मला लिहून दिलंस, ही माझी जर्नी आहे, ये मुझे तय करने दो, बाकी सो इट वॉज लाईक दॅट. मी कधी कोणाला भावच दिला नाही रे, नाही दिला मी.
मला जे करायचं ते मी करूनच राहील. इंट्रोडक्शन राऊंडमध्ये जे स्पीच शब्द माझे होते, पण ते शब्द कागदावरती लिहिण्यापूर्वी तुझ्या भावना काय आहेत त्या मला सांग, तर त्या भावना मी शब्दात उतरवतो. त्या भावना ही सांगते की मी जे काय बोलले ते सगळं मंदारने लिहून दिलेलं होतं वगैरे वगैरे. मंदार असंच लिहित नाही. थोडासा हा. पण टू बी फ्रँक थोडंसं काय म्हणते डिस्कम्फर्ट किंवा थोडंसं घाबरले होते मी, कारण मी पहिल्यांदा अशी उभी राहायला लागल्यावर माझी आई ओरडायला लागली. त्या आयुष्यात मला तीच गोष्ट बघायची नाही, मी होती, लाईव्ह कारण- बघत होतो तेव्हा मी आवाज ऐकत होतो. आईचाही आवाज ओळखला, बहिणीचाही आवाज ओळखला, बहिणी आली. आणि त्या तिथे खूप सोफिस्टिकेटेड लोक आली होती. देवर थिंकिंग की आम्ही ओरडू की नको ओरडू, कसं वाटेल ते. पण जेव्हा माझ्या आईकडे आणि बहिणी ओरडली ना, त्याच्यानंतर प्रत्येक माणूस आपापल्या घरातल्या मेंबरसाठी म्हणजे प्रत्येक मुलीसाठी ओरडायला लागला. आणि मग दॅट शो बिकेम हॅपनिंग. पण मग ते तिथे उभं राहिल्यानंतर जेव्हा मी आईला असं पलटून बघितलं ना, तर शी वॉज क्राईंग. आणि मी ना अशी हातूनच पूर्ण हलायला लागली. ओ गॉड, आता माझं हे आता या अंगावर काटा उभा राहतोय की आता मी कसं काय ती स्पीच बोलणार. नशीब माझ्या मागे 4 बायका होत्या ऑलरेडी वुमेन्स, ज्यांना प्रश्न ते इंट्रोडक्शन राऊंड बोलायला लागत होता. म्हणून माझा थोडासा आवाज लो झाला. नाही तर मला ज्या पद्धतीने तयार मी जे लिहून दिलेलं होतं तू खरोखर फार छानरित्या बोललीस. पण मी जे लिहून दिलेलं होतं ते शब्द जरी माझे असले तरी स्वाती त्या भावना तुझ्या होत्या. मी तुला विचारत होतो 4 दिवस की स्वाती नेमकं तुला काय हवंय, तू तुझ्या त्या भावना तर सांग. मी लिहायला काय, मी काहीही लिहे. लेखक आहे, लेखक पसरतात कधी कधी लिहिताना, पण ते लोकांना पटलं पाहिजे. तुझं इंट्रोडक्शन तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मला कोण सांगू शकतं. तर मला त्या भावना अगोदर माझ्यात उतरव, तर मी ते शब्दात उतरवतो. तर तिथे तू जे बोलीस ते भले लिहिलेलं माझं होतं, पण भावना स्वातीच्याच होत्या. म्हणून मी विचारलं की तुमचे नाव पाय का बेटा रहने दो. हे तू हँडल कसं केलंस. तर परत एकदा भरपूर वेळा आता काय म्हणतात ते, आता यावेळेला पण फक्त माझ्या आईने माझी साथ दिली सांगताना की कारण ती बघत होती का मला आता हे माझं असं मिसकॅरेजेस वगैरे झाले, परत मी डिप्रेशनमध्ये जाते. तिने एक क्षणही नाही घेतला हे सांगायला की नाही करायचं आहे. आणि नवऱ्यालाही मी सांगितलं की तुला आता जर मला नाही द्यायचं आहे बाळ किंवा काही, तर मी अशी नाही राहणार. तो म्हणलं ठीक आहे, तुला डिप्रेशनमध्ये राहायचं वाटलं की तू आईकडे जात जा. आईचं पण वय झालंय रे, ती किती दिवस मला पुरणार. बरोबर. पण मग हे जेव्हा आलं ना, तेव्हा म्हटलं भरपूर गोष्टी होऊ शकतात याच्या थ्रू. आणि मग जेव्हा ऑडिशन झालं ना, तेव्हा आमच्या ज्या अंजना मॅम होत्या त्यांनी जी त्याच वेळेला ताकद दिली मला. त्यांनी सांगितलं मला की अशा वेळेला अशा लोकांपासून दूर व्हायचं. आता तुझ्या ह्या 2 शब्दात ना की साथ दिली, मॅम बद्दल तू आता सांगताना बोललीस की त्यांनी ताकद दिली. मगाशी प्रश्न होता की तुला खाली खेचणारे कोण होते, तोही मला तुझ्या अगोदरच्या उत्तरातनं भेटलेला प्रश्न होता. आता ह्या बोलण्यातनं मला जो नवीन प्रश्न जो भेटला की मगाशी जसं मी तुला विचारलं की मागे ओढणारे कोण होते, खेचणारे कोण होते, पुढे जाऊ न देणारे कोण होते, तसे आता तुला सपोर्ट करणारे कोण कोण होते. जसं तू आता आईबद्दल अंजना मॅम बद्दल सांगितलं. आता मला सपोर्ट करणारे अंजना मॅम सपोर्ट करणाऱ्या नव्हत्या. म्हणजे ऑफकोर्स त्या मेंटर आहेत. त्यांना आपण आपल्या गोष्टी सांगितल्या तर त्या आपल्याला त्या निगेटिव्हिटीमधनं बाहेर काढतात. एक्झॅक्टली. ओके. आणि कसं जगायचंय. डोंट कीप क्राईंग जस्ट बिकॉज तुझ्या बरोबर हे झालं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. हा, आणि तो माझ्यात पहिल्यापासूनच होता. पण त्यांना असं वाटलं का मी निगेटिव्हली सांगते, पण मला त्याच्यातनं पॉझिटिव्हली बाहेर यायचं होतं, कारण मी नाहीच आहे निगेटिव्ह पर्सन. पण तुम्ही एकाच जागेवर बसून जर टोकत तेच करत राहिलात, तुझ्याने होणारच नाही, असंच नाही तसंच नाही, तर मग ते आणि मला नाही बोललं ना. आग सबके अंदर होती है, स्पार्क देने का काम आणि जी गोष्ट तुम्ही मला नाही सांगितलं का तुला नाही होणार, ती मी 100% करणार. मग बाय हुक और क्रूक ते काहीही असो. बरोबर. मी एवढी जिद्दी आहे. आणि मला तुम्ही नावं ठेवली की मी तुम्हाला पुरून उरणार. बरोबर. आय एम लाईक दॅट. मला ते कधी आवडलेलं. म्हणून मी तुलाही सांगितलेलं की तुझ्याकडे नाही आहेत ना पैसे 100 रुपये, तू घे. सॉरी, मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण इतका मेहनती माणूस आहे ना या बाबतीमध्ये, जो त्याचा विषय आहे त्याला ना पुढे येता नाही येत आहे. म्हणजे फॉलोअर्स सगळे जेन्युअन फॉलोअर्स आहेत त्या मुलाचे. पण जेव्हा तू तिथे गेला ना, जी माझी पापल्ली होती ना माझ्या कॉन्टेस्टच्या वेळेला, त्याला तिथे परत एकदा त्याची ती रील बोलून दाखवायला लावली. आणि त्यांनी ऑन द स्पॉट ती तशीच्या तशी पूर्ण क्राऊड शांत झाला होता आणि तशी त्याची बोलून दाखवली. माझ्या आईचं प्रचंड प्रेम आहे या मुलावर, कारण त्याची शब्दरचना, त्याची मेहनत तिला कळते. का कुणाच ठाऊक, एक जिव्हाळा आहे तिला. एक मुलगा म्हणून खूप पुढे जावा असं तिची मनापासून इच्छा आहे. आणि एक मित्र म्हणून माझीही खूप मनापासून इच्छा आहे. आणि मला जेवढं माझ्या परीने होईल मी त्याच्यासाठी करेन. आणि त्याच्यासाठीच मी इथपर्यंत पोचले सुद्धा. आणि माझ्यासाठी हे स्वप्न, या गोष्टी घडत आहेत. जे मी विचार करते ना त्या गोष्टी घडत आहेत. फक्त याच्याबरोबर जे शॉर्ट फिल्मचं आमचं ठरलं आहे ना, ते जेव्हा आता होईल ना, तेव्हा मला समाधान वाटेल की मी काहीतरी केल्याचं चीज झालेलं आहे. आता आपलं स्ट्रगल झालं, सगळं मागे खेचणाऱ्यांबद्दल तू सांगितलंस, सपोर्ट करणाऱ्यांबद्दल सांगितलंस. आता तू मिसेस महाराष्ट्र पॉप्युलर
एलिट क्लास मधली मिसेस महाराष्ट्र पॉप्युलर था, हा जो काय तुला अवॉर्ड मिळालेला आहे तर फोटोजेनिक सर. पुढचा प्रवास त्याच्याबद्दल कसं काय असणार आहे? काही ठरवलंयस की मला ना बस अभी ताज पहन लिया, अभी मैं गद्दी पे बैठूंगी, बस हो गया, कहर मैं कितनी थक गई, असं काही आहे की अजून पुढे काही असं घोडदौड करायची आहे, काही करायचं आहे? मला ना मी सांगितलं होतं माझ्या मॅमला सुद्धा, आय एम अ व्हेरी बिग फॅन ऑफ बिग बॉस यार, ओके. व्हेरी बिग फॅन. आता लोक म्हणतील एवढं सगळं करून तिला बिग बॉसला जायचं नाही. बिग बॉस ऑलमोस्ट माझं आयुष्य ना मी तसं जगत आले. कुठे बाहेरही गेली कुठे शो साठी वगैरे तर सगळ्या मुली एकत्र राहायचो. तर जवळजवळ 2-3 महिने आमचं ते आयुष्य पण बिग बॉस सारखं चालायचं. हिची बिचिंग करा, तिची बिचिंग करा, कोणाची तरी बाजू घ्या. अमन वर्माला मी शोच्या दरम्यान वहिनीचा आवाज आलेला होता, मी वहिनीचा आवाज ओळखला. वहिनी स्वाती सावंत म्हणाली, अमन वर्मा तिकडून चुकला असं राखी सावंत म्हणाला. स्वाती सावंत, राखी सावंत, मराठी बिग बॉस वगैरे असं काही तुला असं कोणी राखी सावंत म्हणून असं कोणी असं भरपूर वेळा स्वाती सावंत म्हटलं की राखी सावंत असं ऐकायला जातं. बट लेट मी टेल यू अबाउट राखी सावंत. माझं पर्सनल ओपिनियन त्या स्त्रीबद्दल आहे की जेवढं मी तिला ओळखते, मी बॅकग्राऊंड डान्सिंग सुद्धा केलेली आहे. सो शाहरुख खानचा जो मूवी होता मैं हूं ना, त्याच्यासाठी मी दार्जिलिंगला गेली होती. ओके. म्हणजे आणि SRK बरोबर तू डान्स केलेला केलेला आहे. आहे. SRK बद्दल मला सांगायचं म्हणजे की ही इतका म्हणजे काय म्हणतात त्याला तो शब्द, स्त्रियांची रिस्पेक्ट, एवढी इमेन्स रिस्पेक्ट त्या माणसाला. म्हणजे मी अशी कुरळच केस माझे तेव्हा, मी अशी एका साईडला बसून त्याला बघत होती. धुकं खूप येत होतं ना, धुक्याच्या मुळे शूट थांबली होती जरा. आणि फराह आणि ते बसले होते दोघांनी, त्यांनी बघितलं. आणि फराहला पण माझे केस खूप आवडायचे. तू ते गाणं ऐकलंयस, अभिजा अभिजा, त्यात ती जी गौरी होती, गौरी कर्णिक, ती फराह खान मला तेव्हा गौरी कर्णिक म्हणून हाक मारायची. ते आता मला ते ओळखत नसतील एखाद्याची, पण तेव्हा ती मला खूप लाईक करायची. ती मला गौरी म्हणून हाक मारायची. स्वाती तिला नाव नाही माहित, पण शाहरुख जेव्हा मला स्वाती बोलायचं ना, आहा स्वाती ठंड लग रही है, ये क्या पहन के आई हो, तुम्हें वैसे भी मैं स्क्रीन पे ले लूंगा, जाओ पहले पूरे कपडे ढक के आओ, ठंड लग जाएगी. आणि मग फोटो काढताना एक शूट कॅन्सल झाली होती आणि त्यांनी सांगितलं आपापलं जे जे काही तुमच्याकडे टॅलेंट आहे ते सगळ्यांनी दाखवायला संध्याकाळी डॉममध्ये भेटायचं. आणि मग मला कोणी काय करायलाच दिलेलं नाही. त्याच्यामुळे मी आपली एकटी येऊन तिथे उभी होती इकडे एका साईडला. आणि हा आपला शो बघता बघता त्याची नजर अशी मागे गेली, अरे स्वाती अकेलीकडे इथे बेड त्यांनी बाजूला बसवलं. आणि फराह खान पण एवढी डाऊन टू अर्थ आहे ना, का बसवलं तर का बसवलं म्हणून तिने असं म्हटलं नाही. तिने पण दोघांनी मला मध्ये बसवलं. म्हटलं आपके साथ एक फोटो लू. आणि मी एक आपला तो एक 200-300 रुपयाचा कॅमेरा घेऊन गेले होते. हे फोटोज स्वातीच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये काही तुम्ही पोस्ट रील्स वगैरे असे स्क्रोल केलेत ना, तर हो दिसू शकतात. मी ते पेस्ट सुद्धा करेन पॉडकास्टच्या एडिटिंगच्या दरम्यान, मी ते फोटोज पेस्ट सुद्धा करेन. आता आपण आडव्या स्क्रीनमध्ये शूट करतोय, फोटोज उभे असतील तर मग ते म्हणून सांगतोय की तुम्ही पर्सनली हिच्या अकाउंटला व्हिजिट जा. फक्त या पॉडकास्टमध्ये ते फोटोज पाहू नका, तर हिच्या अकाउंटला जा. तिच्या अकाउंटला जाऊन फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि मग ते फोटोज बघायला सुरुवात करा. ओके. स्वस्त काय कॅमेरा होता माझ्याकडे, तो घेऊन गेलेली. आणि तेव्हा मी म्हटलं मैं आपके साथ फोटो खिचू, मतलब खिच. आणि मग मी अशी नाही मी अशी राहिली नॉर्मल आपण फोटो कसा खेचतो. तर तो म्हणाला इथे कुठे बसते, मांडीवर येऊन बस फोटो काढताना. अरे बापरे मांडीवर, आणि शाहरुख खान मला घेतो, मी बसले मांडीवर. तर मी म्हटलं एक गाल पे पप्पी लू, आणि ही इज लाईक नेकी और पूछ पूछ आहे पाहिलाय तो फोटो तुझा. सो आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांची जळाजळ सुरू. मग आल्या त्या मुली वगैरे सगळ्या, आओ ना हम लोग जरा वहाँ कुछ एन्जॉय करते. मी म्हटलं शाहरुखने मला किस करायला दिलं किंवा त्याच्यामुळे हे लोक माझी तारीफ करायला मला बोलवत आहेत. आणि त्यांनी मला जाऊन एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं त्या मुलींनी. ते ना आजूबाजूला शाहरुखच्या दिसायचं नाही. ओके. बरं, आता शाहरुख बद्दल सांगितलं, सुरुवातीला राखी बद्दल काही तू राखीबद्दल सांगत होती. राखी सावंतनी काय स्ट्रगल आणि ती कशी ऑडिशन द्यायला गेली होती. शी कॅन बी, ती कुठल्याही लेवलला नीचतेच्या जाऊ शकते, पण कॅमेरा ऑन पाहिजे. जसा कॅमेरा बंद होतो ना, तिच्यासारखी साफ सुधरी मुलगी नाहीये, साफ सरळ मुलगी. आणि शी वॉज द वन जी तिथे कोणी तुम्हाला सिगरेट पिताना किंवा काही करताना दिसलं तर ती सरळ जाऊन सांगायची, तुम्हाला लाज नाही वाटत का तुम्ही घरदार सोडून इथे स्ट्रगल करायला आला आहात. म्हणजे लोक राखीला जे ऑन स्क्रीन बघतात ते फक्त ऑन स्क्रीन आहे, पण मुळात तिचा तो जगण्याचा सोर्स आहे. तिने जर ते नाही केलं ना तर तिला पैसा नाही मिळणार, तिचं पोट नाही मिळणार. तेवढं ती करते. बाकी ती रिअलमध्ये ती रिअलमध्ये शांत राहते. म्हणजे एवढं मी तिला ओळखते. आणि तिला दुबईमध्ये पण तिच्याबरोबर एक शो केला होता मी. तिथे पण ती एकदा कट झालं, काम संपलं, त्याच्यानंतर ती आपल्यात ऍक्च्युअल मध्ये व्यक्ती म्हणून फार छान. कॅमेरा बाकी सगळं ते जे स्क्रीनवरती आपण जे बघतो ते आपण तिला कलाकार म्हणू शकतो. ती एक चांगला धडा तुम्हाला देऊन जाते, जो तिला देताना मी पाहिलाय स्वतःहून. स्क्रीनवरती आया हो तो कुछ करो लाइफ में. बरोबर है. हाँ, मग फिर अपना नाम खराब भी करना तो ऐसे तरीके से करो जिससे तुम्हारा पेट भरे.
ओके तुम कुछ करो लाईफ में. तर तिचे मी तू मला वाटतं प्रियंका चोप्रा किंवा अजूनही कोणाच्या तरी जर व्हिडिओज ऐकले असतील ना तर त्यांनाही तिचे व्हिडिओज बघायला आवडतात, इंटरव्ह्यूज बघायला आवडतात स्पेशली. आणि आपण ती अशी वागते त्याच्यामुळे आपल्याला वाटतं काहीतरी बोलते, काय तिचा स्ट्रगल असेल, पण तिचा स्ट्रगल हॅट्स ऑफ टू दॅट गर्ल. ओके. सो मी हसतू बघितलं जेव्हा तो राखी सावंत म्हणाला ना, आय डिडंट लेट डाऊन माय सेल्फ, मला ते आवडलं ते उलट आवडलं मला. तू त्याला राखी, अरे त्या राखी सावंतला मी ओळखते, ती आता काय कुठे बाई काय बाई आहे आहे मला मला माहिती माहिती आहे. होतं. तुझ्यासाठी ते असं हे नव्हतं, तारीफच होती आणि तुझ्यासाठी. मी तो राखी स्ट्रगल सावंतला माझा राखी सावंतशी तो कम्पेअर स्ट्रगल कर. माझा आहे, तो स्ट्रगल बरोबर, माझा आहे. मी फटक्या तोंडाची आहे आणि मी हे क्राऊन घातला म्हणून मी ते सोडणार नाही, कारण तीच माझी ताकद आहे. म्हणताना आपण म्हणतो का की फाटक्या तोंडाचे, पण आपला स्ट्रगल आपल्याला माहिती, कारण आपल्याला नाव ठेवायचा हक्क दुसऱ्याला कोणी दिला. नॉट रॉंग. मी तुझे पायही होऊन पियेन जर मी चुकीची आहे, पण मी जोपर्यंत मी चुकीची नाही आहे ना, मी कोणाचं ऐकत नाही. आणि मी मग तुम्ही कायदेशीर वागा नाही तर काही वागा, मी रेडी असते. गुड, व्हेरी गुड. आता पुढे जे प्लॅन्स जे आहेत, जसं मी बिग बॉस म्हणाली तुला, मी एकदा मला बघू विचारून प्रयत्न करून जर जमलंच तर, जसं आताच्या बिग बॉस मध्ये काही कॉन्टेस्टंट्स पॅजेंटवालेच येऊन गेले, ते हिंदीमध्ये होते. आमची भावकी सुद्धा गेलेली खेडचे, आम्ही ते खेडचे फार आवडलं. 3ऱ्या नंबरचा विजेता ठरलेला प्रणित मोरे. अरे हो, प्रणित मोरे. आम्ही आपले मोरे मोरे म्हणून आम्ही आपले म्हणतो की खेडचेच, मी सुद्धा खेडचाच, तो सुद्धा खेडचाच, आम्ही आपले म्हणतो आम्ही म्हणतो आपली भावकी आमची. आमची भावकी जर बिग बॉस मध्ये जाऊ शकते तर सावंतबाईंची भावकी सुद्धा बिग बॉस मध्ये जाऊ शकते. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. त्या व्यतिरिक्त अजून काही प्लॅन्स तुझे? आता काय आपल्याला जे शॉर्ट फिल्म्स बनवायचे आहेत त्याच्यासाठी काम आपल्याला करायलाच लागणार आहे, आणि ते तू कसं करतोयस कसं त्याच्यावरती आहे. आणि आम्ही ऑफकोर्स, कारण ऍक्टिंग बिक्टिंग तर हा काढून घेतोच आमच्याकडनं. स्वतःही चांगला ऍक्टर आहे, लिखाण त्याचं अप्रतिम आहे. फक्त प्रॉब्लेम थोडासा फायनान्शियल इश्यू. बघा कोणी तुम्ही प्रोड्युसर जर कुठे मदत करायला तयार असेल तर तुम्ही ही आम्हाला जॉईन करा, आमची साथ द्या. बाकी तर आम्ही 1-2 मूवी अशा करूच ज्या फेस्टिवलपर्यंत पाठवू शकतो वगैरे. हा योग येईल नक्की, आणि मी आणणार तो. जर हा मी आणलाय तर तो मी नक्कीच आणणार, आणि ज्याच्यामुळे हे साध्य होऊ शकलंय त्याला मी कशी मागे राहू देऊ. थँक्यू. आता आपल्या सगळ्या यांच्यावरती तर चर्चा झालीच. तो नवीन पिढीला किंवा त्या हार्डकोर स्ट्रगलरला, कारण तुझा सुद्धा एक स्ट्रगल जो होता तो अगदी खूप कष्ट घेतलेस तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मी पाहिले तुझी डिवा पॅजंटच्या टायमाला सुद्धा तुझी काय धावपळ होती, कसं तो प्रत्येकाला फॉलो करा, मला वोट करा वगैरे वगैरे. ते आपण ग्रुपमध्ये सुद्धा तो एक ग्रुप बनवलेला, हिने एक ग्रुप बनवलेला, प्लीज वोट करा, तुमच्या शेजाऱ्याला सांगा. हे रात्री 2-2, 2:30, 3-3 वाजेपर्यंत हिचं हे प्रकार सुरू असायचे की मला वोट करा, मला वोट करा. आणि खूप मेहनत घेतलेली आहे. मंदार यार लिहून दे ना, तुला सांगितलं ना लिहून दे, मला तिथे बोलायचं आहे. मलाही सुट्टी दिलेली नाही तिने, स्वतःही खूखूप मेहनत केलेलीच आहे तिने. म्हणजे मला जर वाटतं की मी इतकी मेहनत घेतली हिच्या पेजंटसाठी, मी इतकी मेहनत घेतली, तर माझी मेहनत जी होती त्या मेहनतीपेक्षा 10 पट 50 पट जास्त मेहनत हिने स्वतःसाठी घेतलेली आहे. आणि ये ताज इतनी आसानी से नहीं आया है, खूप मेहनत घेतलेली आहे. तर येणाऱ्या पिढीला किंवा अशा काही स्ट्रगल करणाऱ्या तुझ्यासाठी त्यांना काय सांग? मला ऍक्च्युली ना अगदीच मेन क्राऊन वगैरे जिंकण्याची काही अशी ते चेरी ऑन द केक होतं माझ्यासाठी. मला 2 एक तर फोटोजेनिक मला मिळालं, हे त्यांनी दिलंय, कारण त्यांना मी फोटोजेनिक वाटले. माझ्या मेहनतीचं जे आहे ना पॉप्युलर, ते मला हवं होतं, आणि ते मला नसतं मिळालं तर मी अपसेट झाले असते म्हणेन मी. पण त्या लोकांनी त्या गोष्टी चिटिंग, अजिबात कसलीही चिटिंग झालेली नाही. मला जे हवं आहे त्यांनी भरभरून दिलं दिवा पॅजंटवाल्यांनी. म्हणजे खरंच तुमची दिवा पॅजंट, काल सर, अंजना मॅम आणि माझ्या सई मॅम ज्या होत्या, ज्यांच्याकडे मी रजिस्टर केल्यामुळे त्यांनी मला हे सगळं कसं असतं कसं नाही दाखवलं. सिसिलिया मॅम, तुमच्या सगळ्यांचं खरंच कौतुक की मला जे हवं ते मला तुम्ही दिलं. आणि ऑफकोर्स माझा हा लोकमतचा आवड, मला जायचं त्यातच पुढे यायचं होतं, आणि त्यातच मी करू शकते हे चालणं. हा मला लोकमतच्या आवडवरून मला एक पुढचा प्रश्न सुचला. मी डिवा पेजंट्सचं ते युट्यूबवरती लाईव्ह पाहत होतो. श्रुती मराठी बरोबर तुझी ओळख मला वाटतं तुझी ओळख आहे, पण तिथे अवॉर्ड घेताना तुमच्यामध्ये असं काहीतरी एकदम मैत्रिणी असल्यासारखं काहीतरी संभाषण झालं तुमचं? आय डोंट नो, शी इज सच अ पॉझिटिव्ह पर्सन. म्हणजे तिच्यात तो अजिबात एक घमेंड म्हणतात ना, माझ जो मी ऍक्ट्रेस मोठी आहे त्याचं अजिबात जाणवलं नाही रे. इतकी एक तर सुंदर, इतकी ती उफ.
आणि मला आधी पण माझी ॲक्ट्रेस पण फेवरेट आहे ती, माझ्या मिस्टरांची जास्त, त्यांना आवडते ती. आणि मुळात पुण्याची, गुरुजींना श्रुती मराठी आवडते आणि मुळात पुण्याची. आणि माझ्या मिस्टरांची म्हणजे माझी सासू पुण्याची असल्यामुळे मिस्टरांचं भरपूर येणं जाणं राहणं तिथलंच, पुण्यातलंच. त्याच्यामुळे श्रुती मराठी म्हटलं की हां. आणि अगदीच त्यांच्या जवळची म्हणजे स्पृहा जोशी. हां, म्हणून मला स्पृहा जोशीवर चीड आहे. बिकॉज जशी तुला ती एक आवडते म्हणून मी तिच्यावर चिडते. ती माझी फेवरेट आहे, ऐश्वर्या नारकर मॅम. ऐश्वर्या नारकर माझी खूप फेवरेट होती ती, पण आता ती तुला आवडते म्हणून मला आवडते म्हणून मॅमला ते अनफॉलो केलं तिने. सो Women. पण श्रुती मराठी उफ काय ओरा. आणि मी फक्त तिला, मला कधी असं दिसेल का, भेटायला मिळेल का तिला, हे मनात ना इच्छा असायची. पण त्या दिवशी अवॉर्ड घेताना मी त्यांना तेच म्हणाले मी की मला भेटायची इतकी इच्छा होती, पण हे असं तेव्हा ती तिकडून समोर म्हटली, बघ ना आपण कसं भेटतोय, बघ मी तुला अवॉर्ड देते. आणि नाही, मी ते पाहिलं. तुम्ही कोणीतरी दोघी जण एकमेकींच्या खूप चांगल्या ओळखीच्या मैत्रिणी वगैरे, इतकंच श्रुती मराठी सुद्धा तुझ्याशी त्याच पद्धतीत बोलली. हो, म्हणूनच विचारलं की अशी पूर्वी अशी काही ओळख होती का? माझ्या मनातलं मी पटकन बोलून गेले आणि तिला सगळं ओ हाऊ स्वीट, आणि बघ आपण कुठल्या मोमेंटला भेटतोय, तुला भेटायचं तर होतं पण तू कुठे स्टुडिओमध्ये शूटिंगच्या टायमाला नाही भेटलीस. आय एम गिव्हिंग यू द अवॉर्ड. म्हणजे जिला तुला मनापासून भेटायचं होतं ती तुला आज अशी भेटते. म्हणजे सपने सच होते भाई. बऱ्याच वेळेस असं पाहिलंय की कुठल्या तरी एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला बोलवतात आणि अवॉर्ड घेणारा जो कंटेस्टंट जो असतो, तर ती सेलिब्रिटी त्या कंटेस्टंट बरोबर त्या पद्धतीत अशी भेटत नाही, कारण त्यांना ते म्हणत असतात सेलिब्रिटी. तर ती सेलिब्रिटीवाली फिलिंग जी आहे ना, तिथे अवॉर्ड देताना श्रुती मराठीच्या चेहऱ्यावरती अजिबात दिसून नाही आली. ही सुद्धा त्याच ज्या फ्रेंडलीनेसने ही अप्रोच झाली, श्रुती मराठीने तेवढ्याच फ्रेंडली तुला ते केलं. म्हणून मला तो एक स्पेशल मोमेंट मला वाटला पूर्ण इव्हेंट मधला. मी सिल्वर क्लास, गोल्डन क्लास म्हणजे फुल इव्हेंट पाहिला, पण मैत्रीण म्हणून असं तारीफ नाही करत आहे, पण थ्रू आउट द इव्हेंट ना मला माझ्यासाठी तो एक स्पेशल मोमेंट होता आणि मी त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला. ओके, मुव्हिंग टू द मेन क्वेश्चन. मगाशी मी जो तुला विचारत होतो की येणाऱ्या स्ट्रगलर्सना काही कानमंत्र जर द्यायचं जर झाला तर तो काय असेल तुझा? आय वुड लाईक टू से की ना, प्रयत्न करत राहा. असं नका म्हणत की मला ते तेव्हाच पाहिजे होतं, आत्ता मिळून फायदा नाही. ट्रस्ट मी, 44 वर्षानंतर म्हणजे तो माझा स्ट्रगल 10 वर्ष थांबला, लग्नाच्या 10 वर्षानंतर थांबला. तो पुढे काय होणार नाही होणार मी स्वतःला झोकून दिलं माझ्या संसारात. पण मग ह्या अशा काही गोष्टी आल्यात आणि मी अजूनही जिवंत आहे याची खंत न वाटतं. मला असं वाटलं की 3 मिसकॅरेजेस बॉडी तुझी पूर्ण थकल्यानंतरही तू जिवंत आहेस, म्हणजे तुला काहीतरी गोष्टीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. सो तू त्याचा उपयोग कर. परमेश्वराने तुला जिवंत ठेवलं आहे, त्याचा उपयोग कर. मला असं कधी मला आता मारायला बिरायला मी अशी रेडी आहे, बस माझा टाईम आला ना मला घेऊन जा, पण मला ठेवलं आहे, मला याचं सार्थक करायचं आहे. सगळं माझं या 2025मध्ये तसं होत गेलं. मला कोणीही मदत केलेली नाही आहे. मी माझ्या यांनी बाहेर निघाले. ते 4 दिवस मी माझे 5 दिवस कधीच आयुष्यात विसरणार नाही. अजूनही थोडंसं मला ते काय म्हणतात त्याला, त्या औरामध्ये मी अजून आहे. तुम्हाला जे आणि मला जेव्हा त्या लोकांनी हे क्राऊन वगैरे दिलेत ना, त्याच्यानंतर म्हणजे आधी जेव्हा मला सांगितलं होतं की तुमचे इंट्रोडक्शन राऊंडची रिहर्सल होते, तेव्हा बोलून दाखवा, मी उठलीच नाही खुर्चीवर, ना हिंमतच नाही. म्हणजे मी प्रयत्न तरी करतो नाही, म्हातारी झालीस यार, कशाला घाबरते, आता कोण तुला काय मारणार आहे का, कापून टाकणार आहे, बोल बिंदास. नाही माझं तरी समजवत होती तरी होईना. पण जेव्हा मला जे हवं होतं ते मला मिळालं ना, त्याच्यानंतर माझी पुन्हा एकदा रिहर्सल घेतली माझ्या मॅडमनी. फाडफाड मी बोलून गेली. कॉन्फिडन्स वाढला. आणि माझ्या मॅडमनी ते पॉप्युलर देताना सुद्धा माईक घेऊन सांगितलं सगळ्यांना की सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर करणारी मी 4 महिन्याआधी, आणि तेव्हापासून मी सगळ्यांकडे वोटिंग्स मागते. आणि तेव्हा त्या मॅडमनी माईक घेऊन तो व्हिडिओ पण तू कदाचित पाहिला अशी मी पोस्ट केलाय. त्यांनी सांगितलं की 5-10 मेसेज तर हिने मलाच पाठवलेत वोट करा म्हणून. हो, नाही पाहिलंय मी. तर मग मी सगळ्यांना पाठवत जायची, मी बघायची नाही मी कोणाला पाठवते, कोणीतरी करेल. आणि फेसबुकवरती करतील का नाही करतील म्हणून मी असं एक व्हॉइस मेसेज वगैरे टाकायची. तर आता आपण बरेच आपण स्वातीच्या बालपणाबद्दल जाणून घेतलं, आपण स्वातीच्या कॉलेज लाईफ स्ट्रगलबद्दल सगळं जाणून घेतलं. स्वातीने जे बॅकस्टेज डान्सर म्हणून जी कामं केलं, शाहरुख खानशी भेट झाली तिची, माय गॉड, ठीक आहे, महबूना. तर बाकी अजून इतर तिने तिच्या मॅरिड लाईफबद्दल सांगितलं, आईच्या सपोर्टबद्दल सांगितलं. तर दिवा पॅजंटची आपण तुझी तयारी तू लोकांना सांगितलीस ती मी सुद्धा आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट.
डिवा पेशंट्स वाला मैं भी था उसमें. नो डाऊट. तर जाता जाता काही राहिलंय सांगायचं? हेही सांगायला आवडेल आवर्जून की हा जो मी कॉस्ट्युम घातलेला आहे तो फायनलचाच होता आणि त्या लोकांनी म्हणजे आमच्या ज्या मॅम होत्या त्यांनी सुद्धा कधीतरी पॅजंट केलेला आहे आणि त्यांना असा एक ड्रेस मिळालेला त्यांनी अजूनपर्यंत सांभाळून ठेवलाय. सो त्यांना असं वाटतं की आपली दिवा पॅजंटची जी कोणी कॉन्टेस्टंट असेल किंवा क्वीन असेल ती कधीही आयुष्यभर मरेपर्यंत ती आठवण त्यांच्याकडे राहावी म्हणून हा त्यांच्यातर्फे मिळालेला कॉस्ट्युम आहे. सो मला असं वाटतं की हे तू जपून ठेवणार आहेस. जपून माहिती ठेवणार आहे आहे मला, आणि तू हे जपून हा ठेवणार पहिला माझा आहेस. पॉडकास्ट आहे तुम्ही ह्याच ड्रेसमध्ये करावा म्हणून मी म्हणजे म्हणून तू आवर्जून आज हा ड्रेस घातलेला आहे. सो क्या बात आहे. आणि पॉडकास्ट मला हिने घ्यायला सांगितलं. मी म्हटलं पॉडकास्ट खूप वेगळी गोष्ट असते. ते असं धरून व्लॉग्स वगैरे बनवणं तिथपर्यंत ठीक आहे, पण पॉडकास्ट एक आपल्याला वेगळं काय करायचं, अरे बनवूया म्हणलं ठीक आहे हरकत नाही. एक बदलापूरला आम्ही भेटायला येणार होतो सगळे मित्रमंडळी. सो ती म्हटली की येणारच आहेस तर आपण करून टाकूया. त्या ह्याने बऱ्याच गोष्टी तुझ्याबद्दल माहिती पडल्या. मला देखील आज काही गोष्टी नव्याने माहिती पडल्या की हे सुद्धा होतं का. आय वॉज वंडरिंग का मला हा पॉडकास्ट करायला मिळतोय की नाही, कारण 1 वर्ष तरी आम्ही दुसऱ्या कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट कुठल्या गोष्टीचा असं साईन करून घेतलं की कोणाबरोबर काहीच कुठल्या दुसऱ्या पॅजंट बरोबर याची परमिशन वगैरे मी परमिशन घेतली आणि मॅडम साहेब की तू पॉडकास्ट करू शकतो, आपण सांगू शकतो स्वतःबद्दल ह्या सगळ्या गोष्टी असं ऑन स्क्रीन सांगू शकतो. ओके. सो अजून काही सांगायचं राहिलेलं आहे? अजून मला फक्त खूप स्ट्रगल होता आणि मजा आली. मी स्ट्रगल आयुष्यात कधी म्हणजे लोकांना सांगताना तो स्ट्रगल वाटत असेल ऐकताना, पण मी मजा घेत केलेला आहे तो स्ट्रगल. मी एक गोष्ट बघितली स्वाती बद्दल जर सांगायचं झालं तर जे डिवा पेजंट्सच्या वेळेस त्या स्पर्धेच्या वेळेस जेव्हा जे क्षण स्वातीने कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत ना तिथे मी बघितले अगर आपकी मस्ती जिंदा आहे का आपकी हस्ती जिंदा आहे असं काहीतरी तुझं वावरणं होतं आहे. आता या पॉडकास्टच्या शेवटला मी फक्त एवढंच सांगेन की माझे त्या सगळ्यांना वयाच्या 44व्या वर्षी धन्यवाद ज्यांनी सांगितलं की ये तुझसे नहीं हो पाएगा, तुझ्याकडनं हे होऊ शकत नाही आणि आज मी ते करून दाखवलंय. मारलेस तू सगळ्यांना माहिती खार दिशाचा कानाखाली. तुम्हाला कोणालाही विश्वास नाही होणार की ज्यांनी मला वोट केलेत ना त्यांना एवढं काय वाटलेलं नाहीये, पण ज्यांनी मला वोट नाही केले आणि माझी मजा बघत होते ना ते सगळे मला लाईक आणि कॉमेंटमध्ये दिसत आहेत का मला ते बघून जात आहेत. कौतुक करायला जीवावर येत आहे, करू का नको, पण असं म्हणजे जल बुन के राग जो हुई है वो मैं महसूस कर पा रही हूँ, लेकिन सामने वाला से पता नहीं चल रहा है. अशा भरपूर गोष्टी आहेत. बट वेल ये क्या है, ये दोस्त लोग क्या है, ये तो बस ये तुमको प्यार ही कर सकते, तुम्हारे लिए कुछ रील्स बना के वोट्स मांग सकते. लेकिन स्पेशल थैंक्स उन लोगों को जिन्होंने मेरे पे जला जिन्होंने मेरे पे नाम रखा ये क्या कर सकती है. जवानी में तो कुछ कर नहीं पाई, बुढ़ापे में क्या कर सकती है. जवानी में भी मैंने बहुत किया, बहुत कमाया, वो कमा के मेरी मम्मी ने रखा. आज वो इस पैजेंट के टाइम पे काम आया और उस पैजेंट ने मुझे आई डोंट रिग्रेट एट ऑल टू सेल दैट ज्वेलरी या कुछ भी है वो मैंने बहुत भर के लाया है. आई गॉट immense respect from you guys, from friends, from followers. जितने सारे मैसेजेस मेरे को मुझे कभी माझ्या मोबाईलवरती आले नाहीत ते आता मला बघायला मिळतात. सो येस, आता एक ग्रुप सुद्धा बनला आहे, त्यांच्याबरोबर माझे रील्स येत राहतील. एन्जॉय करा आणि कीप मेकिंग मी फील प्राऊड. आता हा जो पॉडकास्ट जो आहे तो एडिट करून हिच्या यूट्यूब चॅनलवरती जाणार आहे. सो हिच्या यूट्यूब चॅनलला हळूहळू हिची इंस्टा फॅमिली हिची वाढते. मी हिचं प्रोफाईल म्हणजे ते हे जे आहे किती फॉलोअर्स आहेत काय आहेत ते पाहिलेलं होतं डिवा पेजंट्समध्ये उतरण्यापूर्वी. तेव्हा काहीतरी जेमतेम 5,000 5,000 असे फॉलोअर्स होते हिचे. पण आज डिवा पेजंट्समध्ये जी काय आमची स्वाती चमकले एकदम अशी झळाळून अशी राखेतनं तर फिनिक्स पक्षी असा उभारलेला आहे. मॅडमचे 15,000पेक्षा जास्तचे फॉलोअर्स झालेले आहेत. सो नक्कीच हिच्या अकाउंटला जा, यूट्यूब अकाउंटला जा. हा पॉडकास्ट कसा झाला आहे तो बघा, कमेंटमध्ये सांगा मला. म्हणजे काय पहिलाच प्रयत्न होता पॉडकास्ट इंटरव्ह्यू घेण्याचा. मी फालतूमध्ये बडबड करू शकतो पण कोणाला तरी फालतू बडबड करायला लावू शकतो का तेवढीच ते मला बघायचं. युट्यूबला जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. हा फक्त पोस्ट बघण्यापुरती सुरू झाल्यानंतर ते दिसलं ना की तिथे आधी सबस्क्राईब चॅनल असं येतं तर ते दाबा, म्हणजे घंटी अगोदर वाजवा नंतर देवीचं दर्शन घ्यायला तसंच जेव्हा तुम्ही हिच्या इन्स्टाच्या प्रोफाईलला जा तेव्हा तिथे चेहरा दिसेल तुम्हाला, सबस्क्राईब फॉलोअर्स दिसतील, फॉलोईंग दिसतील, व्हिडिओज किती आहेत ते दिसतील, त्याच्यानंतर फॉलो
हे ऑप्शन दिसतं ना, ते फॉलो ऑप्शन दाबा, नंतर मग व्हिडिओज बघायला सुरू करा. आणि आजवर जेवढं प्रेम देत आलेले आहात मला, हिला तसंच तेवढंच प्रेम नाही अजून जास्त प्रेम द्या तुम्ही, म्हणजे आमची ताकद वाढेल. असे नवीन नवीन काही कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ, काही रील्स आम्ही घेऊन येऊ. आमचं दोघांचंही एक स्वप्न आहे, म्हणजे स्वप्न नाही, आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे 2026 साठी एक टू डू लिस्ट आहे. ते शॉर्ट फिल्म्स आम्हाला सुरू करायचे आहेत. तर तुमचं प्रेम आम्हाला मिळत गेलं, मग नको सांगूच काय मगापासून तू 4 वेळा बोललेली आहे, तर तुमचं प्रेम आम्हाला मिळत गेलं तर ते आम्हाला बॅकिंग असेल आमच्या, ते ताकद वाढेल आमची. आणि नक्कीच 2026 मध्ये काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही. तोपर्यंत असेल आमच्यासोबत बनून राहा आणि वसाडीगिरी सुरू ठेवा. नमस्कार.